अरे बाबो एवढे घोडे आले होते रात्री. आजरी खाल्ली काय काय माहिती बाबा. ते चला भाऊ आज चाललोय कोथिंबीर घेऊन. तिथं कोथिंबीर आहे. अहो 7-8 घोडे आलेत कालून. राजेश पप्पा चला आता आलोय भाजी मंडळीत. आजी तीच सोडलंय, गाडी लावतो मी आता. अरे बापरे बघा आता सगळी मोकळी भाजी मंडळी. 50च जुड्या आहेत कोथिंबीरीच्या. टपक्यान जाऊ घरी आता. काय भाऊ काय घोडे आले ते, बाजरी खाल्ली काय इकडे बघायला जावं लागेल. भाजी मंडळी भरलेली. इथं गाडी लावतो तात्पुरती, मग जाईन घेऊन. मला येऊस तर आजीने घेऊन देऊन टाकली कोथिंबीर. नीट सोडा खाली पण ती किती आहे ती 50 आहे ना. बरं आहे बाबा. चला करतो हिशोब मी. अरे भाऊ धडकीशिंग गाडीला 50 काढली आजीने. कुठं मी तिकडून वळून आलोय. इथून कुठून वळी जा म्हणलं भाजीतून. टमाटे चिरमते सगळे वर. टमाटे इथून आधी घ्यायचे आता, नाहीतरी बस चप्पल राहिली माझी तुमच्या ना. मी चप्पलीच आलोय गाडी म्हणलं तर. ते मला 10 वाजता जायचं. लागली का कोणती? बांधलेली वाकडे शिंगाची. हा मग अशातली मोठी लागली का? एक लागली का? बर बांधलं तिला पळू आता आणि इकडं. बर बर चला. चला भाऊ ते राहू दे, आताच नका टाकू, थोड्या वेळाने टाकू घास. धुवून काढावं लागेल आता. 2 दिवस शेळ्या तरसल्या पाण्याला. आज पाणी भरपूर प्या. ओय चिल्लर पार्टी. आम्हा तुम्हाला पाणी ठेवायचे. थांबा 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 थोड्या वेळ. तिकडे कुठे घुसले? चला बाहेर बाहेर. पाणी भरलंय आता. काय गरम गरम पाणी आता. हे पहिलवान गम आज बसला. हा हो पहिलवान ते असलं बरं वास आलाय. दे बरं मला ते थोडं राहिलं भरायचं. हे का मग शांत शांत आहे. 4 दिवस झाले त्याला. काय झालंय वय गोल्या? अय गोल्या काय झालं तुला? पुढे चहा. चला बाबा ते बघितलं का? माका बघितली. भिजली की नाही? भिजली का? सगळी भिजली A to Z. काय मी तिकडे चाललोय. चल गोवाला येतो का? चल 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 चल. वा वा काय भारी ऊन पडलंय. वाव कोणता पक्षी आहे असा. पाणी पाणी झालं इकडं. इकडे कुठं पाणी आलतं गाड्या तुझं. पण आता काय तिकडे कसं काय नाही भिजलं गाड्या. हे मधली बी राहिली. हे कसं काय राहिलं गाड्या. मधलं राहिलं इकडचं. कुठं निघलं होतं का?
कुठं निघलं होतं येवाला कसं काय झालं अरे असतं तर जाऊन द्या. आज रात्री रात्री काय झालं मोटर चालू केली घरी गेलो ना त्याच्यामुळे इकडे लक्षच नाही झालं. आता बघावं लागेल कुठं निघलं होतं गाडी. अर्थिंग आपल्याला 3 बल्बला 3 अर्थिंग करता येईल का 3 फ्यूजल 3 अर्थिंग हा नाही एकच 3 याला 3 लावूनच ठेवायचे जी गेले लगेच दिसलं पाहिजे इथं. हा 3 बल्ब इथं असे रांगेत म्हणजे ते लावून कंटिन्यू लावून ठेवायचे काढायची बिडायची धोरणच नाही करायचं. ते वेगळं ते डायरेक्ट वरतून फिक्स करून टाकायचे करायचं का तसं हा कशाला पण ते लगेच कळणार ना मग ते आपल्याला आपलं रिस्क कसं आहे आपण झटका बसवतो बघा पप्पाला त्या दिवशी बसला त्याच्यामुळे म्हणलो आर्थिंग कुठं कर कापली काय तुम्ही काय ती आर्थिंग नाही ना मग दुसरी कुठे करता ते आहे ना खड्ड खाल्लंय पण का म्हणते तशी त्याचा जॉईंट करायचं त्याला आणि याला मग ते येतं असं आहे भाई. अंडेवाले अंडे घ्या अंडे 4 आणि ते तिथं 5 झाले किती 10 अंडे झाले असते ना आता. आयला भाऊ असं अंडे म्हणलं कधी द्यायचो बाबा त्याची मी पिल्ल काढून ते द्यायचं त्याची पिल्ल काढून 100 काढायचे देतो तुम्हाला देतो. चला चला बरं मी चला चला बाबा एवढं झालं बरं 2 मिनिटं याला बघायचं बोकड्याला मागून काही तर लागलं काय काय नाही हे जरा आधी ते लागलंय वाटतं त्याला काहीतरी कोणी आपल्या कोंबड्याने हाणलं काय काय नाही अरे लँड आहे लाल लँड आहे लाल ओ पहिलवान तुम्हाला धुवावं लागेल तुम्ही तर फार चुकलेत ओ पहिलवान तुम्हाला धुवावं लागेल म्हणलं आईला असा बोकड पाहिजे भो काय बोकड आहे बघा ना दाखवा पळ गौरीले रागात बघत असेल भाऊ माझ्याकडे आता मला कम सोडलं नाही जा बघा सोडू तुला सोडू उधळायचं नाही आधीच सांगतो उधळायचं नाही ना पळा आले का आले या पाणी प्या हो या पाहुणे पाणी प्या चला पाणी प्या जरा चला इकडे प्या पाणी प्यायचं त्यांना पाणी चला पाणी प्या मस्त पोहोचतात ना नाही दिसा ना काय पाणी हा दिसलं आई शाबास अरे पे ना तिथंच आहे ना खाली इकडे आलो होतो मुरली बाबाकडे चक्कर मारायला इकडचा सगळा गहू काढून झालाय बघा सगळं ओके आपलाच लेट होतो काय माहिती लेट नाही बरं का यांनी महिनाभर आधी पेरला होता आपलाच जरा आपला म्हणजे बरोबर याच्यात होता कधी पेरला होता गाडी आपण 17 नोव्हेंबरला बरोबर तवाच पेरी ते तवाच पेरला यांचा जरा आधी होता आता मायमध्ये ऑक्टोबरला पेरला असेल आपण तेव्हा घास लावला होता ना तेव्हा यांचा पेरला होता चला आता असं बनवलंय 2 आणलेत होल्डर इथं एक लावायचंय फक्त आता होल्डर एक आणि असे मग 3 फ्युजात दिन द्यायची लावून मग कळन बाबा कोणती गेली कोणती नाही मला आधी करायचं होतं बरं का पण म्हणलं करावं कसे काटे चिटका लागलाय पायाला एवढं करून टाका बरं का हो खरंच करून टाका मुरली बाबाच फोन आला त्यांना दुखायला लागलाय आजी मी चाललोय तिकडे नेमकी जागी राहतात मग ते जागीच राहतात झोपत नाही मोबाईल बघत जागी राहतात मग चला आजी तेवढं वय बाबा तेवढं करा बस झालं खरंच करा बरं मला बाबावर येच व्हाय ना विश्वास बसा ना कधी देत का नाही चला लवकर चला आता आलो होतो गोठ्यावरून बसून घेऊ आता मस्त पैकी परत जायचंय गोठ्यावर आता 6 वाजता दवाखान्यात न्यायचंय आता गोळी आहे गोळी नेऊन बघू बरं वाटलं तर ठीक आहे नाही तर बघू आता परत चला आता 3 बल्बाला 3 सेपरेट फ्यूज दिल्यात आणि असं लावलंय आता इथं वरती बघू लाईट आल्यावर रात्री फ्यूजा काढून ठेवल्यात
लाईट आल्यावर बघू दिसते का नाही त्याच्यात लाईट. बरं चला चला बाबा, मला गोठ्यावर जायचंय परत. आलं मी एकच मिनिट. पॉलिश पेपर आणि ते इथं ठेवायचं होतं पॉलिश पेपर का नको. आता हे पिशीच ठेवतो नाही इथं. याची गडपट्टी इथं हे टाकून याच्यात. का अजून वाड्यावाला हा नाही, नाही आला. अरे देवा काय काय गो लोक. आता रात्रीच लाईट येईल, रात्री चेक करावं लागेल ते आपल्याला बल्ब. तुम्हाला थोड्या वेळ जायचं आता. काय झालं, काय पाहिजे तुला, काय पाहिजे तुला हा. चला तर मंडळी, मग आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू. आता बघू रात्री ते चालू होतं का नाही तसं. उद्या कळून उद्या परत अजून नगरला जायचं, बाबाला घेऊन टाके खोलायचे त्यांचे. चला आता आजचा व्हिडिओ इथं संपू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय टाटा, सबस्क्राईब. तर आलो होतो खाली चेक करायला, बाबा गेलेत मोरली बाबाकडं. फ्रंट कॅमेऱ्याने याच्यामुळे काढतो, बॅकनी काढली. लय अंधार अंधार येऊ राहिला आता, सूर्य मावळत झालाय. आणि आपला जुगाड सक्सेसफुली झालेला आहे. हो इकडं 2 बल्ब लागलेत, 2च फ्यूज आल्यात. टपकन तीच जातो बघतो बाबा. तिसरीचं काय ते सिक्वेन्सनुसार लावायच्यात मला. अशा अशा रांगेत आहेत ना, मग रांगेत बल्ब लागली पाहिजे. मग कोणती फ्यूज गेली आपल्याला लांबूनच कळलं पाहिजे. मला घरातून दिसलं होतं की बाबा 2 आलेले आहेत. त्यात मधली जी आहे ना, कुठं दिसत मधली जी आहे ना ती जास्त चमकू राहील. चला तिथंच जाऊ लगेच. बघा थोडा कमी केलाय कॅमेरा. मधली जी आहे ना जास्त चमकू राहिली, इकडची थोडी कमी डीम आहे. इकडची लाईट फ्यूजच नाही आहे. चला आता ओके मध्ये जुगाड सक्सेसफुल झालेला आहे. ओके मध्ये 2 डीम आहेत ना, भारी झालं ना. आता आता तिकडची तिकडे आहे, इकडची इकडे आहे, इकडची इकडे आहे. असं जसं आहे तसंच आहे. जशी फ्यूज आहेत ना तशाच आहेत. जशा तिकडून इकडे फ्यूज आहे तसंच इकडून इकडे बल्ब आहे. तिकडची उडली तर इकडचं बंद. असं मधली मधली आहे, कडीची. आता झालं.